नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी PSI भागवत मुलगीर. थोडा आळस आला होता, काल इलेक्शनची ड्युटी असल्यामुळं रात्री खूप उशिरावर झोप नव्हती, त्यामुळं थोडा आराम करत करत तुम्हाला इतिहासचे PYQ ॲनालिसिस करून देणार आहे. लॉजिक वगैरे सांगाल तुम्हाला जसं मला समजेल नॅचरली. आता मी ह्याची प्रिपरेशन केलेलं नाही, म्हणजे ऑन द स्पॉट जसं आहे तसं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. नॅचरली आहे, थोडं बहुत जर काही मिस्टेक झाले तर तुम्ही समजून घ्या, मी तिथंच सांगून जाईल. तर या ठिकाणी बघू शकता, तर इतिहासाचा अभ्यासक्रम आधुनिक महाराष्ट्राचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. तर बघा, MPSC संयुक्त पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला काय गोष्टी करायच्या नाहीत, तर प्राचीन भारताचा किंवा जगाचा इतिहास आपल्याला नाही आहे. मध्ययुगीन भारताचा किंवा मध्ययुगीन जगाचा इतिहास नाही आहे. एकंदरीत जगाच्या इतिहासाची आपल्याला कसलंही घेणं देणं नाही. आपल्याला करायचा आहे तो म्हणजे फक्त आधुनिक भारताचा आणि विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. म्हणजे साधारणतः 19व्या शतकापासूनचं सुरू करायचं, म्हणजे 1801च्या नंतरच्या सहसा घडामोडी आपल्याला येतात. त्यातल्या त्यात काँग्रेसच्या स्थापनेच्या नंतरच्या बऱ्याच गोष्टी येत असतात आपल्याला. सिलेबस सांगायचा झाला आपला, तर त्यामध्ये टॉपिक आणि प्रकरणं बघा तुम्ही. प्रकरणं तर प्रथम प्रकरण बघा तुम्ही, ब्रिटिशांचे आगमन आणि त्यांचे धोरण. एकंदरीत 11 प्रश्न आलेले आहेत. किती आतापर्यंत? 11 प्रश्न आलेले आहेत. महसूल पद्धतीवर 11, वृत्तपत्रे, नाटक व इतर लेखनावर 31 प्रश्न आलेले आहेत आणि प्रबोधन चळवळीवर तब्बल 48 प्रश्न आलेले आहेत. गव्हर्नर जनरलवर 16 प्रश्न आणि ते जे काही ब्रिटिशकालीन कायदे होते त्या ब्रिटिशकालीन कायद्यावरती 26 प्रश्न आलेले आहेत. 1857च्या पूर्वीचे जे काही शेतकऱ्यांचे उठाव होते आणि 1857चा उठाव, या दोन्हींचे एकंदरीत 23 प्रश्न आले. 1857चा उठाव आणि महाराष्ट्र, मग यांच्या संदर्भात किती? 29 प्रश्न आले. त्यानंतर काँग्रेस पूर्व संघटना, राष्ट्रीय सभा व मवाळ युग याच्यावर किती? तब्बल 45 प्रश्न आले. आता काँग्रेस पूर्व संघटना म्हणजे काय? बॉम्बे असोसिएशन, ईस्ट इंडिया असोसिएशन, पुणे सार्वजनिक सभा, त्याच्यानंतर प्रार्थना, नाही, प्रार्थना समाजाला हे म्हणता येणार नाही, कारण की ते एक सामाजिक धार्मिक चळवळ टाईप होती. आपल्या काँग्रेस पूर्व संघटना राजकीय धरायचं झालं ते बॉम्बे असोसिएशन वगैरे होत्या. तर हे त्याबद्दल आहे. तर तसे प्रश्न किती आले? तर 45 प्रश्न आले. बंगालची पूर्व फाळणी व जहाल युगावर 10 प्रश्न आले. बघा, बंगालची पूर्व फाळणीवर जहाल आणि जहाल युगावर 10 प्रश्न आलेले आहेत. होमरूल चळवळ आणि महाराष्ट्र याच्यावर 11 प्रश्न आलेले आहेत. गांधीजीचे आगमन व सुरुवातीचे सत्याग्रह याच्यावर 8 प्रश्न. रोलेट कायदा व असहकार चळवळ याच्यावरती 15 प्रश्न आलेले आहेत. स्वराज्य पक्ष, सायमन कमिशन व पंडित नेहरू रिपोर्ट याच्यावर 16 प्रश्न. मुस्लिम लीग व मुस्लिम चळवळीवर 11 प्रश्न. सविनय कायदेभंग व गोलमेज परिषद. आता बघा, सविनय कायदेभंग आणि गोलमेज या दोन्ही, फक्त या दोन मुद्द्यावर 15 प्रश्न आलेत, ते होऊन जाते कव्हर. क्रांतिकारकांचा लढा याच्यावर 37 प्रश्न आले. त्यामध्ये फडके, चाफेकर बंधू, सावरकर यांच्यावर किती? 37 प्रश्न आलेले आहेत. स्वातंत्र्याच्या दिशेने, म्हणजे 1935 ते 47 दरम्यान ज्या काही स्वातंत्र्यासाठी घडामोडी झाल्या त्यावर 16 प्रश्न आलेले आहेत. आणि केवळ आझाद हिंद सेनेचा विचार केल्यास 3 प्रश्न आलेत. रेल्वे व कामगार चळवळीवर तब्बल 28 प्रश्न आलेत. महत्वाचा पॉईंट आहे हा पण. आणि विविध आयोग वगैरे होते त्यावर 7 प्रश्न आलेत. त्यानंतर बघा, समाज सुधारकाचं बघायचं झालं तर एका समाजसुधारकाचा विचार केल्यास तब्बल सर्वाधिक प्रश्न मला वाटतं 2 समाजसुधारकावर आलेले आहेत आतापर्यंत. महात्मा फुले 16 प्रश्न आलेत आणि राजर्षी शाहू महाराज 16. म्हणजे या 2 महापुरुषांचा अभ्यास केल्यास खूप मोठ्या प्रमाणात प्रश्न येतात. सहसा कंबाईन म्हणलं की महात्मा फुले, शाहू महाराज यावर प्रश्न असतात. त्याचबरोबर धोंडो केशव कर्वे यांच्यावर पण खूप प्रश्न येतात बरं. या 3 सर्वाधिक प्रश्न या 3 समाजसुधारकावर येतात. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, महर्षी धोंडो केशव कर्वे. बघा, 16, 1, 16, 32, 48 तब्बल प्रश्न या 3च समाजसुधारकावर आलेले आहेत आतापर्यंत. त्यामुळं महात्मा फुले, शाहू महाराज आणि महर्षी धोंडो केशव कर्वे डायरेक्ट पाठ करून टाकायच्या पूर्ण गोष्टी. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांवर पण प्रश्न येतात बरेच, 11 प्रश्न आलेले आहेत आतापर्यंत. पंडिता रमाबाईवर चांगले प्रश्न येतात एका याच्यावर. त्यानंतर गोपाळ गणेश आगरकरांवर 11 प्रश्न आलेले आहेत आणि इतर समाजसुधारक होते त्यांच्यावर 23 प्रश्न आलेले आहेत. बघा, म्हणजे विचार करा, एकाच महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि महर्षी धोंडो केशव कर्वे
या तिघांचे म्हणून 48 प्रश्न आलेले आहेत आणि इतर सर्व मिळून फक्त 23 प्रश्न आलेत. म्हणजे काही निवडक 5-6 समाजसुधारक सोडले तर बाकीच्या याच्यावर जास्ती प्रश्न येत नाही. त्यामुळे हे महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडिता रमाबाई, महर्षी धोंडो केशव कर्वे, गोपाळ गणेश आगरकर यांच्यावर बरेच प्रश्न येतात. त्यानंतर मग महादेव गोविंद रानडे असतील, सार्वजनिक काका असतील, तर त्यांच्यावर पण काही प्रमाणात प्रश्न येतात. आता संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यावर 13 प्रश्न आले आहेत, त्यामुळे ते पण सोडून द्यायला चालत नाही. तर आता बघा आपण स्टार्ट करूत. आपला पहिला टॉपिक आहे इतिहासामधील ब्रिटिशांचे आगमन व त्यांचे धोरण. काय? ब्रिटिशांचे आगमन व त्यांचे धोरण. तर बघा पहिला प्रश्न आहे, पुढील 2 विधानांचा विचार करा. या ठिकाणी अ आणि ब असे 2 विधानं दिलेत आणि खाली आत्ता सांगा की म्हणून 1, 2, 3, 4 असे 4 पर्याय देण्यात आलेले आहेत. तर या ठिकाणी बघा हे जनरल स्टेटमेंट आहे. बघा, पूर्वी किमान काही ठिकाणी मातृसत्ताक पद्धती होती व स्त्रिया श्रेष्ठ समजल्या जायच्या, परंतु नंतर जसा मानवी समाजाचा विकास झाला तसा या परिस्थितीत फरक पडला. ब स्टेटमेंट काय? कामाच्या वाटणीची संकल्पना त्यास कारणीभूत आहे. बघा सर्वप्रथम हे बघा की हे दोन्ही प्रश्न आहेत ते जनरल स्टेटमेंट आहेत. यामध्ये फॅक्ट कसल्याही प्रकारचा दिला नाही. सर्वांना एक जनरल माहिती असली पाहिजे की मातृसत्ताक पद्धती काही ठिकाणी असते. काही हा प्रश्न आला की ह्याला काही मोजके असे जे स्टेटमेंट असतात किंवा एखादे शब्द असतात यामध्ये येणारे, तर ते करेक्ट करून जातात इनडायरेक्टली. शार्पनेस आली म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये खूप अटीतटीचं किंवा डायरेक्ट शार्प वाक्य आलं, शार्प, हे काही म्हणलं कसं मोजकं आहे. मग हे असले प्रश्न स्टेटमेंट जे असतात ते बरोबर असतात. काही, मोजके, थोडे आणि स्पेसिफिक, फक्त, केवळ असे आले का तर हे काय करतात माहिती आहे का, स्पेसिफिकला खूप जोर देतात. हे स्टेटमेंटमध्ये चूक असण्याचे चान्सेस असतात. पण काही वगैरे आलं तर समजायचं त्याच्यात काही म्हणलं की ते बरोबर असण्याचे चान्सेस वाढतात. त्यात हे समजून घेण्यासारखं स्टेटमेंट आहे. तुम्हाला सेन्स येईल की दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. आता बघा, प्रथम विधान बरोबर परंतु दुसरे प्रथम विधानाकरता कारण नाही असं नाही. कामाच्या वाटणीची संकल्पना त्यास कारणीभूत आहे, हे कारण आहे त्याचं. दुसरं स्टेटमेंट, प्रथम विधान बरोबर व दुसरे प्रथम विधानाकरता कारण आहे, हो बरोबर आहे. दुसरं, कामाच्या वाटणीची संकल्पना त्यास कारणीभूत आहे, हे कारण आहे. त्यामुळे 2 नंबरचं स्टेटमेंट हे आपलं 2 नंबरचं जे काय ऑप्शन आहे आपला तो बरोबर आहे. आता बघा, आता मी मेन सांगतो. आता बघा कंबाईनचं विश्लेषण चालू आहे, पण हा आपल्या सिलेबसचा भाग नाही आहे. हे जे एक्सप्लेनेशन दिलं इथं, एक्सप्लेनेशन दिलं किंवा हा प्रश्न आलाय तो चुकून आला असेल एखाद्या वेळेस प्रश्न, पण याचा डायरेक्ट आपल्या गोष्टीशी संदर्भ नाहीये. त्यामुळे ह्याच्यावर जास्ती अभ्यास केला तर पुन्हा प्रश्न येईल का, तर नाही येणार. चान्सेस 0 आहेत. खूप कमी चान्सेस आहेत रिपीट असला प्रश्न पडण्याचे. पण तरी तुमच्या समजाव म्हणून सांगतो. तर खरं तर हे सोडून देऊ आपण, कारण हे येणार नाही. तर खालचा एक स्टेटमेंट तरी घेऊ. आधुनिक समाजाच्या संपर्कामुळे त्यांच्या पितृसत्ताक पद्धतीचा हळूहळू शिरकाव होत आहे. ब्रिटिश कायद्याने नाही तर काही अर्थ नाही याला. हे आपल्या एक्झाम ओरिएंटेड नाही. एक्झामला जरी आलं असलं तरी ते आपल्याला रिव्हिजन करून काय फायदा होणार नाही. त्यामुळे ते वरचं मी प्रश्न तुम्हाला सांगितला आणि तिथं सोडून दिला. फक्त एवढं समजा की त्याला टॅकल कसं करायचं मी तेवढं सांगितलं. त्यानंतर आपल्या सिलेबसचा तो भाग नाही आहे. आला असेल एखादा प्रश्न कुठं थोडं बहुत रिलेटेड असेल तो. तर आता बघा दुसरा काय प्रश्न, तर इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीला प्रोत्साहन दिले. तर या ठिकाणी बघा दिले नाही असा प्रश्न आहे. नाही खूप महत्त्वाचा आहे. तर इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही. आता कॉमन सेन्सचा भाग आहे, काही करायचीच गरज नाही. नीळ ऑप्शन दिले, भात फक्त, गहू फक्त आणि भात व गहू. कॉमन सेन्स आहे की इंग्रज हे कशाच्या उद्देशानं आले होते, नफ्याच्या उद्देशानं. मग त्यांना गहू तुम्ही उपाशी मेलात का जिवंत राहिला त्यांना त्याच्याशी काय घेणं देणं नव्हतं. त्यांनी व्यापारी पिकाला प्रोत्साहन दिलं, कारण ते स्वतः व्यापारी होते. मग ते काय करणार, व्यापारी पिकाला प्रोत्साहन देणार की ज्याच्यातून नफा जास्ती होईल. त्यांना गरज आहे का काही आपली PDS सिस्टीम, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, आपण काय करतात सध्या स्वस्त धान्य दुकान, त्यांना अशा काही गोष्टीचा संबंध आहे का की गहू येऊ का भात येऊ का उपाशी मरू लोक, त्यांना काही घेणं देणं नव्हतं. ते व्यापारी उद्देशाने आलते प्रेरित होऊन. त्यामुळे व्यापारी पिकाला त्यांनी प्रोत्साहन दिले होते. तर कशाला प्रोत्साहन दिले नाही त्यांनी, काय तर इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही, तर भात व गहू या दोन्ही गोष्टीच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही. आता बघा फक्त हे काय दाखवतं तुम्हाला, वरी काय म्हणलं, फक्त केवळ हे शार्पनेस दाखवतात, शार्पनेस. त्यामुळे हे स्टेटमेंट बरोबर नसतात.
म्हणजे काय, हे ऑप्शन सहसा सिलेक्ट करायचे नाही. फक्त वाले ऑप्शन सहसा नसतात. फक्तला निगेटिव्ह न बघायचं, फक्त आलं की ते उत्तर नसतंय. त्यामुळे गहू फक्त चूक, कारण फक्त गहूला असं प्रोत्साहन दिलं नाही का, नाही भातालाही दिले. त्यामुळे फक्त वाले तुम्हाला वरतीच लॉजिक सांगितलं होतं. काही, केवळ, फक्त, केवळ आणि फक्त हे काय शार्पनेस दाखवतात. फक्त, सर्व, काही, आपलं सॉरी फक्त, केवळ अशा प्रकारचे शार्पनेस दाखवतात. आणि जे काहीवाले ते काय करतात, काहीवाले जे जनरलाइज करतात त्या स्टेटमेंटला, जनरलाइज, काही, मोजके, काही हे बरोबर असतात. फक्त, केवळ हे चूक असतात. समजलं का? शार्पनेस दाखवतात ते एखाद्या स्टेटमेंटमध्ये. त्यामुळं फक्तवाले, केवळवाले चूक करायचे सहसा. आणि त्यामध्ये काय दिलंय, भात व गहू दोन्हीलाही प्रोत्साहन दिलं नव्हतं, कारण त्यांना अन्नधान्याच्या काही घेणं देणं नव्हतं. त्यांनी निळीला प्रोत्साहन दिलं होतं. त्यामुळं दिले नाही मध्ये निळ कटलं. आणि फक्त 2 स्टेटमेंट आहेत म्हणून ते बी कटवा तुम्ही. आणि भात व गहू 2 असं जेव्हा तुम्हाला काय येईल, 2 आणि 3 मध्ये कसं इथं भात फक्त, गहू फक्त दिलंय आणि 4 मध्ये काय दोन्ही दिलंय, तर अशा टायमाला या दोन्ही वाल्याला सिलेक्ट करायचं असतं, जर एखाद्या लॉजिक लागत नसलं दुसरा प्रकारे. आता बघा, ब्रिटनमध्ये 19व्या शतकात औद्योगिक क्रांती सुरू झाल्यानंतर ब्रिटनला कच्च्या मालाची कमतरता भासू लागली. या कच्च्या मालामध्ये कापूस व कच्चे रेशीम ही प्रामुख्याने उत्पादने होते. त्याबरोबर नीळ, चहा सारख्या पिकांची मागणी वाढत गेली. परिणामी कच्च्या मालाच्या हव्यासापोटी भात व गहू पिकाच्या उत्पादन वाढीस प्रोत्साहन दिले गेले नाही, तर नीळ, चहा, ऊस, तंबाखू इत्यादी सारख्या व्यापारी पिकांना प्रोत्साहन दिले गेले. म्हणून योग्य पर्याय क्रमांक काय आहे? 4 आहे. आता बघा, ह्या असल्या प्रश्नांमधून तुम्ही या गोष्टी शिकायच्या की फक्त वाले रॉंग असतात. जेव्हा ते दोन्ही कंबाईन चौथ्या स्टेटमेंटमध्ये दिले तेव्हा बरोबर येत असतात. मग हे जनरलाइज करायचं. जिथं माहिती आहे तिथं फॅक्ट वापरा, जिथं तुम्हाला पाठ आहे तिथं तर प्रश्नच येणार नाही. पण आता ह्या स्टेटमेंट ऐवजी ह्या प्रश्नाऐवजी तुम्हाला अवघड प्रश्न आला असता आणि त्याच्याबद्दल तुम्हाला काहीच माहिती नसलं पण तुम्ही फक्त बघून हे 2 कट करून 4 नंबर मारू शकला असतात. आता बघा, त्यानंतर बघा की इंग्रजांबरोबर तैनाती फौजेचा करार करणारा पहिला भारतीय राज्यकर्ता म्हणजे कोण होय? बघा, इंग्रजांबरोबर तैनाती फौजेचा करार करणारा पहिला भारतीय राज्यकर्ता म्हणजे डॅश डॅश होय. तर या ठिकाणी बघा, याचं उत्तर काय, तर टिपू सुलतान नाही. त्याच्यानंतर हैदराबादचा निजाम आहे हे स्टेटमेंट बरोबर. पंजाबचा दिलीप सिंग, पुण्याचे पेशवा दुसरे बाजीराव. तर आता हे सर्व फॅक्टचा भाग आहे. तर पहिला राज्यकर्ता कोण होता, तो जो तैनाती फौजेचा करार करणारा हैदराबादचा निजाम. हे पाठांतराचा भाग आहे, याच्यात कसलंही लॉजिक लागत नाही. आता बघा, तैनाती फौजेच्या अटी काय होत्या बघा, हे फॅक्ट होता, ह्याला तुम्हाला पाठच करावं लागणार की यांनी पहिल्यांदा केलं विशेष ना. जर तुम्ही रिझन लक्षात ठेवलं, काय पहिल्यांदा हैदराबादच्या निजामानं काय केलं, हैदराबादच्या निजामानं तैनाती फौजेचा करार स्वीकारला. मग त्याच्या मागचं कारण जर तुम्ही लक्षात ठेवलं तुम्हाला निजाम लक्षात राहील. तर आता बघा, तैनाती फौजेच्या अटी काय होत्या, त्या अटी बघा, त्या राज्याच्या सुरक्षेसाठी कंपनी तेथे सैन्य ठेवेल, त्या सैन्याचा खर्च राजाने करावा, त्यासाठी रोख पैसा किंवा उत्पन्नाचा प्रदेश द्यावा. 2 नंबर काय, इंग्रजांच्या परवानगीशिवाय इतर युरोपियास आपल्या पदरी नोकरीस ठेवू नये व परकीय सत्तेशी कोणतेही करार करू नये. तिसरा काय अट आहे, आपापसातील तंट्याचा निकाल इंग्रज करतील तो संस्थानिकांनी मान्य करावा. चौथं काय आहे, तैनाती फौजेचे अधिकारी इंग्रज असावेत. 5 काय, संस्थानात रेसिडेंट नावाचा अधिकारी ठेवून घ्यावा. 6वं काय आहे, राज्याच्या अंतर्गत कारभारात कंपनी हस्तक्षेप करणार नाही. आणि 7वं काय, अंतर्गत व बाह्य शत्रूपासून कंपनी संरक्षण करेल. तर वरील अटींच्या आधारे तैनाती फौज स्वीकारणारे पहिले संस्थान 1798 साली कोणते? हैदराबादचे निजाम ठरले होते. आता बघा, तैनाती फौजेची पद्धती गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलेस्ली यानं सुरू केली होती. तैनाती फौजेची पद्धती कोण सुरू केली होती? लॉर्ड वेलेस्ली यांनी 1798 ते 1805 दरम्यान तो होता गव्हर्नर जनरल, तर त्याने सुरू केली होती. आता तैनाती फौजेचा स्वीकार केलेली राज्य बघा, तैनाती फौजेची ही पद्धत निजामाने स्वीकारली, नंतर म्हैसूरने स्वीकारली, तंजावरने, सुरतने, कर्नाटक, अवध, पेशवा, नागपूरचे भोसले, शिंदे, जोधपूर, जयपूर, मछेरी, बुंदी व भरतपूर या राज्यांनी स्वीकारली होती. तर स्टार्टिंगचं लक्षात ठेवू शकतात तुम्ही, काय तैनाती फौज ही कोणी स्वीकारली होती? सर्वप्रथम निजामानं, आणि त्यानंतर म्हैसूर आणि तंजावरनं. तर हे सिक्वेन्स विचारलं तर हे 2-3 सुरुवातीचे लक्षात ठेवा. आता बघा, भारतात ब्रिटिशांनी संपत्तीची लूट केली
त्याबद्दल ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालकांना भारतात लुटारींची नियुक्ती करणारे प्राधिकरण असं कोण म्हटलं होतं? तर त्याला ॲडम स्मिथ म्हणले होते. तर हे लक्षात ठेवा. ते इकॉनॉमिस्ट होते, ते अर्थशास्त्रज्ञ होते ते त्या काळामधले ॲडम स्मिथ. ॲडम स्मिथने आपल्या वेल्थ ऑफ नेशन हा ग्रंथ इकॉनॉमिक्सला सुद्धा विचारला जातो, त्यामुळे लक्षात ठेवा. ॲडम स्मिथने आपल्या वेल्थ ऑफ नेशन या ग्रंथात मुक्त व्यापाराचे काय केले होते? समर्थन केले होते. ब्रिटिश भांडवलदारावर या सिद्धांताचा खूपच प्रभाव पडला होता. ह्या सिद्धांतामुळेच 1813 व 1833चा चार्टर ॲक्ट संमत करून एकट्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची मक्तेदारी संपवण्यात आली आणि भारतीय बाजारपेठेचा प्रवास मुक्त व्यापाराकडे सुरू झाला. भारतीय बाजारपेठ सर्वच इंग्रज उत्पादकांसाठी बिनआयात कर खुली करण्यात आली. तत्पूर्वी ईस्ट इंडिया कंपनीवर टीका करताना व आपल्या मुक्त व्यापाराचे समर्थन करताना ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालकांना भारतात लुटारूंची नियुक्ती करणारे प्राधिकरण असं काय म्हणले? कोण म्हणले होते? तर ॲडम स्मिथ म्हटले होते. तर या ठिकाणी बघा, ब्रिटिशांच्या वसाहतवादाचा भारतीयांच्या जीवनावर कोणता परिणाम झाला नाही. बघा, वसाहतवादाचा कोणता परिणाम झाला नाही. तर बघा, ही जनरल स्टेटमेंट आहेत, यामध्ये काही फॅक्टची गरज नाही. आता बघा, पहिलं काय, अखिल भारतीय संघटनेच्या निर्मितीची पार्श्वभूमी तयार झाली का नाही? तर यश निश्चितपणे झाली होती तयारी. तळागाळातील व्यक्तीला खाजगी स्वातंत्र्य अजिबात नव्हते. तर बघा, ब्रिटिशांच्या वसाहतवादाचा भारतीयांच्या जीवनावर कोणता परिणाम झाला नव्हता. आता खालचे स्टेटमेंट बघू. 2 नंबरचं स्टेटमेंट उत्तर बरोबर दिले, पण मला समजलं नाही तोपर्यंत मला जोपर्यंत डोक्यात जात नाही तोपर्यंत मी त्याला मान्य करत नसतो, म्हणून खालचं वाचू द्या. आता कधी कधी आपल्याला 2 नंबरचं माहीत नाही तर मग 3 नंबरवर जायचं. भारतीय खेड्यातही, पहिली गोष्ट काय, तर ब्रिटिशांच्या वसाहतवादाचा भारतीय जीवनावर कोणता परिणाम झाला नव्हता असं विचारले. तर आता बघा, 3 परिणाम झालेत, एक झाला नाही. मग 3 कोणते परिणाम झाले ते बी बघितल्यावर बी आपल्याला समजू शकते. तर अखिल भारतीय पार्श्वभूमी तयार झाली का संघटनेच्या निर्मितीची? निश्चितपणे झाली. भारतीय खेड्यातही सामाजिक शिष्टाचार, वेश, मनोरंजन आदीबाबत पाश्चात्याचे अनुकरण आढळून आलं का नाही? यस, परिणाम झाला तो बी. अनेक इंग्रजी शब्दांनी स्थानिक भाषांमध्ये जागा घेतली का नाही? यस, घेतली. हा बघा, मला 2 नंबरचं स्टेटमेंट डोक्यात जात नव्हतं. मला लॉजिक असेल ते सोपंही असेल, पण माझ्या एक्झाममध्ये डोक्यात जात नव्हतं. तर मी खालची ती स्टेटमेंट वाचले आणि मला वाटलं की हे परिणाम आहेत. कोणते परिणाम? 1 नंबर, भारतीय संघटनेच्या निर्मितीची पार्श्वभूमी तयार झाली. यस, 100% याच्यावर शुअर आहे मी. 3 नंबरचं स्टेटमेंट काय? भारतीय खेड्यातही सामाजिक शिष्टाचार, वेश, मनोरंजन आदीबाबत पाश्चात्यांचे अनुकरण सुरू झाले. 101% बरोबर आहे. यस, पाश्चात्याचे जे काही इंग्रज होते त्यांचा परिणाम होऊ लागला, अनुकरण करू लागले लोक. अनेक इंग्रजी शब्दांनी स्थानिक भाषांमध्ये जागा घेतली. यस, शुअर, घेतलीच, खरं आहे ते. मग हे 1 आणि 3 आणि 4 काय परिणाम आहेत, पण परिणाम नव्हता कोणता. आता मला 2 बद्दल काही समजत नव्हतं. कदाचित सोपं स्टेटमेंट असेल ते, पण माझ्या डोक्यात जात नव्हतं. पण मला 1 आणि 3, 4 कळालं की हे परिणाम आहेत, तर मी काय मारणार? 2 मारणार. आता बघा, मला ह्याच्याहून कळालं की 2 काय स्टेटमेंट, की बाबा हे झाला नव्हता परिणाम. आता त्या अँगलनं जर विचार करून मी डबल एकदा स्टेटमेंट वाचतो. तळागाळातील व्यक्तीला खाजगी स्वातंत्र्य अजिबात नव्हते. तर बघा, तळागाळातील व्यक्तीला खाजगी स्वातंत्र्य अजिबात नव्हते. तर हे मला काहीच लॉजिक लागणार, अजून बी लागलं नाही बरं, खरं सांगतो इमानदारीनं. पण मला 1, 3 आणि 4 शुअर माहीत झालं की हे काय आहेत बरोबर स्टेटमेंट, म्हणजे ह्यात परिणाम झालेला आहे. मग 2 नंबर ॲटोमॅटिक उत्तर आलं. तर मी प्रत्येक प्रश्नाला आपल्याला प्रत्येक 4ला 4 स्टेटमेंट आपल्या डोक्यात घुसायलाच पाहिजे किंवा ते लॉजिकच लागायला पाहिजे असं नाही. आपल्याला उत्तर काढण्याशी मतलब आहे. तर बघा, विधान 1 बघा, वृत्तपत्रांची मुस्कटदाबी करणारा कायदा, इल्बर्ट विधेयक म्हणजेच बिल, लॉर्ड लिटनचे भारतविरोधी वसाहतवादी धोरण इत्यादी कारणांमुळे भारतीयांमध्ये असंतोष वाढत होता. या असंतोषाला वाट मोकळी करण्याच्या भावनेतून भारतीय संघटनेच्या निर्मितीची पार्श्वभूमी तयार झाली, म्हणून हे विधान बरोबर आहे. तर 2 बघू. हे विधान चुकीचे आहे, कारण 19व्या शतकात शिक्षणाचे वाढते महत्त्व व त्यासाठी ब्रिटन, युरोपीय देशात भारतातून होणारे स्थलांतर, रेल्वे साधनांमुळे होणारा मुक्त प्रवास, विविध संघटनांच्या माध्यमातून झालेले सामाजिक कार्य इत्यादी घटना पाहता भारतीयांना काही प्रमाणात खाजगी स्वातंत्र्य होते असे म्हणता येईल, परंतु ह्या स्वातंत्र्यावर काही मर्यादा देखील होत्या. आता बघा, डबल एकदा बघूया. तळागाळातील व्यक्तीला खाजगी स्वातंत्र्य अजिबात नव्हते. तर मला अजून बी लॉजिक लागणार नाही, गरज बी नाही त्याची, कारण मला 1, 3 आणि 4
परिणाम आहेत हे कळाले म्हणून 2 मी मारलं, विषय संपला. मला मार्क घेण्याशी आपल्याला मतलब असावा, डोकं खायचं नाही. मला 2 समजलं नाही, जाऊ द्या तिकडं. मला 1, 3 आणि 4 समजले, ते परिणाम आहेत म्हणून 2 नंबर परिणाम नाही. आता विधान 3 बघा. पाश्चात्य शिक्षण व विचार यामुळे भारतीय सामाजिक शिष्टाचार, वेशभूषा इत्यादींमध्ये बदल दिसू लागला. पाश्चात्यांचे अनुकरण करण्यात सुशिक्षित भारतीय वर्ग आघाडीवर होता म्हणून हे विधान कसं आहे, बरोबर आहे. विधान 4 काय आहे, सुशिक्षित भारतीय वर्गामुळे स्थानिक भाषांमध्ये इंग्रजी भाषेच्या वाढत्या वापरामुळे दैनंदिन जीवनात अनेक इंग्रजी शब्दांचा वापर वाढत गेला म्हणून हे विधान सुद्धा बरोबर आहे. आता बघा 1855 मध्ये मुंबई सरकारने 2 कोटी रुपये रस्ते, कॅनल इत्यादी बांधणीसाठी उभारले, परंतु ही रक्कम डॅश डॅश साठी वापरण्यात आली. बघा इथे काय दिलंय की मुंबई सरकारने या विकास कामांसाठी काय केले होते, ते 2 कोटी रुपये उभारले होते, पण ते एका युद्धामध्ये खर्च केलेले आहे. तर ते युद्ध कोणतं आहे आपल्याला माहिती पाहिजे. आता 1855च्या दरम्यान कोणकोणते युद्ध झाले हे बघू शकता तुम्ही. 1855च्या खरं सांगा मराठा युद्धाचा काही संबंध होता का? काही संबंध नव्हता मराठा युद्धाचा. अफगाण युद्ध, ब्रह्मयुद्ध, म्हैसूर युद्ध. तर मग 1855 दरम्यान म्हैसूर युद्धाचं काही घेणं देणं होतं का? त्याचंही काही घेणं देणं नव्हतं. म्हणून मला एक जनरल अभ्यासानुसार, कारण टिपू सुलतान वगैरे ते आपल्याला याद आहे की ते 1800च्या आधीच्या दरम्यान झालेले आहेत ते, आणि मराठा युद्धाचा बी ह्याचं काही घेणं देणं नाही. त्यामुळे 1 आणि 4 कटलं ऑप्शन इलिमिनेट करू शकतात. अफगाण युद्ध आणि ब्रह्मयुद्ध याच्याबद्दल आपल्याला जे हे 2 युद्ध आहेत त्याच्याबद्दल मला एक्झॅक्ट माहिती नाहीये. तर या ठिकाणी मला एवढं माहित होतं मराठा युद्ध आणि म्हैसूर युद्ध 1855 दरम्यान झालेलं नाही. एक तर अफगाण युद्ध किंवा ब्रह्मयुद्ध असू शकतं. मी या दोन्हीपैकी एक स्टेटमेंट मारला असतं, कारण मला एक्झॅक्ट आठवत नाहीये की अफगाण युद्ध आणि ब्रह्मयुद्ध या दरम्यान कोणतं युद्ध झालं. पण आता बघा उत्तर याचं 3 दिलंय, बर्मा युद्ध दिलंय. आता बघा बर्मा युद्ध हे ब्रिटिश व बर्मा म्हणजे सध्याचे म्यानमार या 2 देशांमध्ये झालं होतं, दोघांमध्ये. या युद्धामागील प्रमुख कारण हे ब्रिटिशांना सीमांचा विस्तार करण्याचा होता. लॉर्ड डफरिनच्या काळात शेवटचे 3रे युद्ध झाले. या युद्धात सम्राट थिबोल कैद करण्यात आले. थिबोला काय करण्यात आले? कैद करण्यात आले व ब्रह्मा प्रदेश ब्रिटिश साम्राज्याला जोडण्यात आला. 1935च्या कायद्याने ब्रह्मदेशाला भारतापासून वेगळे करण्यात आले. कधीच्या? 1935च्या कायद्यानं. आता बघा 1885 मध्ये मुंबई सरकारने रस्ते व कॅनलच्या विकासासाठी मंजूर केलेले 2 कोटी रुपये लॉर्ड डलहौसीने ब्रह्मा युद्धात खर्च केले. या ठिकाणी बघा ब्रिटिश व ब्रह्मदेश युद्ध प्रथम युद्ध 1824 ते 26 लॉर्ड ॲम्स्टर हे गव्हर्नर जनरल होते. द्वितीय युद्ध 1852 लॉर्ड डलहौसी हे त्या तत्कालीन गव्हर्नर जनरल होते. तर या ठिकाणी बघा तृतीय युद्ध 1885 लॉर्ड डफरिन होते. तर या ठिकाणी बघा प्रश्नामध्ये 6व्या नंबरचा जो प्रश्न आला त्याच्या स्टार्टिंगमध्ये काय दिले 1855 मध्ये, ते ॲक्च्युली ते 1885 करा, तिथं 1885 आहे. तर सन 1885 मध्ये मुंबई सरकारने 2 कोटी रुपये रस्ते, कॅनल इत्यादी बांधण्यासाठी उभारले, परंतु ही रक्कम काय तर ब्रह्मा युद्धासाठी वापरण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता, करेक्शन करून घ्या. 1885 मध्ये तृतीय ब्रह्मा युद्ध झालं होतं आणि त्यामध्ये तो खर्च जो आहे करण्यात आलेला होता. ब्रिटिश काळात शेतीच्या व्यापारीकरणामुळे पुढीलपैकी कोणत्या पिकाच्या उत्पादनात वाढ झाली? बघा ब्रिटिश काळात शेतीच्या व्यापारीकरणामुळे कोणत्या उत्पन्नात वाढ झाली असं आता सांगा. मला एक सांगा, जिथं जिथं व्यापारी पिके नाही ते ऑप्शन आधी कट करा. मला सांगा गहू हे व्यापारी पीक आहे का? नाही. म्हणून अ नंबरचं स्टेटमेंट बरोबर येईल का? नाही. मग अ कुठं आहे? 1 नंबरला अ आहे, 2 नंबरला अ आहे आणि 4 नंबरला वरीलपैकी सर्व बरोबर मध्ये पण अ ऑटोमॅटिक आलं. त्यामुळं 1, 2 आणि 4 कटले. फास्टमध्ये लिहायचं, कटले ना विषयच नाही. 3 नंबरचं उत्तर आलं, विषय संपला. ब वाचायचं नाही, क वाचायचं नाही, ड वाचायचं नाही. समजलं ना? गहू आलं, गहू हे व्यापारी पीक नाही म्हणून सरळ अ नंबरचं स्टेटमेंट चूक. त्यामुळं अ जिथं जिथं आहे तिथले ऑप्शन कट करा. काय 1 नंबरला अ आहे, 2 नंबरला अ आहे, 4 नंबरला बी अ आहे. त्यामुळं उत्तर 3 आलं. फास्टपैकी 5 ते 10 सेकंदामध्ये ह्या प्रश्नाचा कार्यक्रम झाला. समजलं ना? पण नवीन विद्यार्थी असतील तर काय करणार, ज्यांना ही इलिमिनेशन मेथड येत नाही ते मग प्रत्येक बघणार काय अ काय चहा गहू, ब काय ऊस कापूस, क काय हे ताग नीळ, ड काय तंबाखू व तंबाखू अफू. खाली वाचा. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? मग खाली वाचा. 1 नंबर फक्त अ आणि ब, 2 नंबर फक्त अ, क आणि ड,
3 नंबर. फक्त ब, क आणि ड हे असं वाचण्यात त्याचा पूर्ण वेळ जातो. असं नाही करायचं. काय? सरळ सरळ व्यापारी पिकं कोणते? गहू नाही आहे व्यापारी पीक. नंबरमध्ये गहू आहे म्हणजे ह्याचा अर्थ काय? जिथं जिथं असेल ते ते ऑप्शन चूक असणार. मग कुठं आहे? 1 नंबरला आहे, 2 नंबरला आहे, 4 नंबरला आहे. विषय संपला. 3 नंबर उत्तर आलं. आणि असं तुम्हाला करायचे अशा प्रकारे लॉजिक किंवा अशा प्रकारे इलिमिनेशन मेथड यूज करायची आहे. आणि शक्यतो जिथं समजा व्यापारी पीक कोणतं नाही, गहू नाही, हटकून ते जिथं ते य मध्ये दिले तर ते बरोबर ते अशी सिस्टीम करणार की ते 3 स्टेटमेंटमध्ये ते देणार, जेणेकरून हुशार विद्यार्थी बरोबर ते इलिमिनेट करेल. कारण त्यांना चालू पाहिजेत. म्हणजे प्रशासनामध्ये असेच व्यक्ती पाहिजेत की जे कमी वेळात जास्त चांगलं काम करतील, क्वालिटी. ना की ज्याला 1 तास वेळ लागतो त्याला 10 तास घालणारे नाही, 10 तास लागणाऱ्याला 1 तासात काम करणारे लोक पाहिजेत प्रशासनात. त्यामुळे ते अशा प्रकारचे आयडिया करतात प्रश्नात. बघा, आता शेतीच्या व्यापारीकरणाचे परिणाम हे काय आपल्या एक्झामशी डायरेक्ट रिलेटेड नाही, या जनरल गोष्टी आहेत, या समजू शकतात आपल्याला. लहानपणापासून आपण जे काही स्टेट बोर्ड वगैरे वाचले आहे त्यामध्ये आपल्याला गोष्टी समजून जातील. तरी पण तुम्हाला वाचून दाखवतो. भारतात कंपनी सरकारने स्वीकारलेल्या धोरणामुळे भारतीय कृषी व्यवस्थेवर खोलवर परिणाम झाले. इंग्रजांच्या आर्थिक धोरणाचा भारतात झालेला बदल म्हणजे शेतीचे काय? व्यापारीकरण होईल. कंपनी सरकारच्या आगमनाने बेटा तर कंपनी सरकारच्या आगमनाने भारतातील स्वयंपूर्ण खेडी समूळ नष्ट झाली. कालखंड जसा पुढे जात लागला तसतसा शेतीवर व्यापारी प्रभाव वाढू लागला. पूर्वीसारखी परंपरागत पिके म्हणजे सरळ सरळ गहू वगैरे हे जे काही परंपरागत पिकं होते ते पण झाले, आणि व्यापार किंवा नफा ओरिएंटेड जे पिकं होते, प्रॉफिट ओरिएंटेड ते पिकं वाढवण्यात आले. कापूस, ताग बघा, कापूस, ताग, नीळ, ऊस, तंबाखू, अफू, फळे इत्यादी व्यापारी पिकांच्या उत्पादनासाठी शेतीचा व्यापारी दृष्टिकोनातून उपयोग होऊ लागला. शेतीचे व्यापारीकरण ही बाब भारतीय शेतीस घातक होती. ब्रिटिश व्यापाऱ्यांना कच्च्या मालाच्या पुरवठ्यासाठी या पिकांच्या वाढीसाठी प्रोत्साहन देण्यात आले. परिणामी या पिकाखालील क्षेत्र वाढत जाऊन उत्पादनात वाढ घेत गेली. परंतु तत्कालीन परिस्थितीमुळे ही बाब अपरिहार्य ठरली. शेतमालाच्या किमती कमी जास्त होऊ लागल्या, त्याचा भारतीय शेतीवर मोठा परिणाम होऊ लागला. आर्थिक मंदीचा मोठा फटका भारतीय शेतकऱ्यांना बसू लागला. ओल्या व कोरड्या दुष्काळात फेमिन कोड सबबी खाली कोणतीही मदत मिळाली नाही. परिणामी शेतकरी व शेतीचे प्रचंड नुकसान झाले. व्यापारीकरणाचा फायदा शेतकऱ्यांना मिळाला नाही. बघा, फेमिन कोड म्हणून केलं होतं पण त्याचा उपयोगच झाला नाही शेतकऱ्यांना. आता बघा 8व्या नंबरचा प्रश्न काय? वसाहतवादाचे भारतीयांच्या जीवनावर झालेल्या परिणामांबद्दल खालील विधान कोणी मांडले? विधान कोणी मांडले बघा. तर या ठिकाणी बघा काही स्टेटमेंट दिलेत आणि पर्याय काय देत? ब, क, ड आणि इकडं 1 2 3 4 दिलेत व्यक्तीचे नावं, आणि ते स्टेटमेंट आपल्याला ओळखायचे. 4 स्टेटमेंट. नंबरचं कोणी स्टेटमेंट केलं, ब चं कोणी केलं, क चं कोणी केलं, ड चं कोणी केलं. तर बघा, एवढ्यापैकी आधी स्टेटमेंट बघू द्या. हिंदुस्थानची लक्ष्मी दर्यापार जाऊ लागली. ब नंबरचं स्टेटमेंट काय? आर्थिक निस्तारणामुळे जगातील सर्वात समृद्ध भारत देशास दरिद्री बनवले आहे. त्यानंतर काय? भारताचे आर्थिक शोषण हे खंडणीसारखे आहे. आणि त्यानंतर काय? हाती तलवार धरून आपल्या व्यापाराची व्यवस्था लावण्याची वेळ आली आहे. तर या ठिकाणी बघा, हिंदुस्थानची लक्ष्मी दर्यापार जाऊ लागली. तर हे नंबरचं स्टेटमेंट लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांचं होतं. तर या एका स्टेटमेंटवरून तुम्ही बघू शकतात की नंबरला 3 एकाच ठिकाणी आहे, ते म्हणजे 3 नंबरच्या ठिकाणी. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख या ठिकाणी बघू शकता तुम्ही 3 नंबरचं स्टेटमेंट. लोकहितवादी, त्यालाच गोपाळ हरी देशमुख त्यांना म्हटलं जातं. त्यानंतर मग बाकीचं लावायची गरज नाही. पण तुम्ही काय करू शकता की न्यायमूर्ती रानडे किंवा गोपाळ हरी देशमुख यांच्यापैकी एकाचा स्टेटमेंट भविष्यामध्ये जर एखादा प्रश्न आला तर तुम्हाला या न्यायमूर्ती रानडेवर किंवा गोपाळ हरी देशमुख यांच्यावर येण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे लक्षात ठेवू शकता तुम्ही की नंबरचं जे काही स्टेटमेंट आहे, हिंदुस्थानची लक्ष्मी दर्यापार जाऊ लागली, हे स्टेटमेंट गोपाळ हरी देशमुखांचं आहे. त्याच्यानंतर भारताचे आर्थिक शोषण हे खंडणीसारखे आहे, हे स्टेटमेंट कोणाचं आहे? न्यायमूर्ती रानडे यांचं आहे. त्यानंतर आता नेक्स्ट बघा.
आता बघा भारताच्या आर्थिक स्थितीवर केलेले भाष्य बघा. आता समाजसुधारक आहेत किंवा विचारवंत आहेत ते, त्यांनी केलेले भाष्य बघा. तर गोपाळ हरी देशमुख, जे काय गोपाळ हरी देशमुख आहेत, त्यांनी काय केलं, 1849 साली प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या लक्ष्मीज्ञान बघा, हा लक्ष्मीज्ञान विचारू शकतात. हा ग्रंथ मराठीतील अगदी आरंभीच्या अर्थशास्त्रीय ग्रंथांपैकी एक आहे बघा. कोणता? लक्ष्मीज्ञान. कोणाचा होता? गोपाळ हरी देशमुख यांचा. क्लिफ्ट या इंग्रजी अधिकाऱ्यांच्या इंग्रजी ग्रंथाच्या आधारे हा लिहिलेले लेखवादींचे काय लोकहितवादींचे म्हटले आहे. काय म्हणले? क्लिफ्ट या इंग्रज अधिकाऱ्याच्या इंग्रजी ग्रंथाच्या आधाराने हा ग्रंथ लिहिल्याचे लोकहितवादींनी म्हटले आहे. तर त्या बघा, हे समजलं. लक्ष्मीज्ञान हा लक्षात ठेवा ग्रंथ कोणाचा आहे? गोपाळ हरी देशमुखांचा. आता बघा कोणत्या ग्रंथाच्या आधारे, तर क्लिफ्ट या इंग्रज अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या ग्रंथाच्या आधारे लिहिलेला आहे तो. तर बघा रमेशचंद्र दत्त काय म्हणले? रमेशचंद्र दत्त, आर्थिक निस्सारणामुळे जगातील सर्वात समृद्ध भारत देश दरिद्री बनला. बघा, भारत देश दरिद्री बनला असं कोण म्हणलं? दत्त म्हणले. दत्त काय म्हणले? दरिद्री बनले. आज जर भारत गरीब असेल तर त्याची कारणे आर्थिक आहेत. बघा, भारत गरीब असण्याची कारण आर्थिक आहे असं कोण म्हणलं? रमेशचंद्र दत्त. येथे सूर्य भारताकडून वाफेच्या स्वरूपात पाणी घेतो आणि पाऊस मात्र इंग्लंडला देतो. रमेशचंद्र दत्त यांचे इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया हे पुस्तक 1901 साली बघा, 1901 साली प्रसिद्ध झालं. कोणतं? रमेशचंद्र दत्त यांचं पुस्तक कोणतं होतं? इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया हे पुस्तक कोणाचं होतं? रमेशचंद्र दत्त यांचं. आणि पाणीचं आणि पावसाचं उदाहरण कोण दिलं होतं? रमेशचंद्र दत्त यांनीच उदाहरण दिलं होतं. न्यायमूर्ती रानडे, भारताचे शोषण हे खंडणीसारखे आहे. न्यायाधीश रानडे यांचे पुस्तक काय? लक्षात ठेवा, हे पुस्तक बी लक्षात ठेवा बरं. कोणतं पुस्तक होतं? इसे इन इंडियन इकॉनॉमिक्स. बघा, इसे इन इंडियन इकॉनॉमिक्स हे पुस्तक कोणाचं होतं? न्यायमूर्ती रानडे यांचं होतं. त्यानंतर इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया कोणाचं होतं? इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया हे पुस्तक रमेशचंद्र दत्त. आणि लक्ष्मीज्ञान कोणाचं होतं? लोकहितवादी यांचं होतं हे पुस्तक. तर ह्याच्यानंतर बघा या ठिकाणी बघा सर जॉर्ज ॲक्सेंडन हाती तलवार धरून आपल्या व्यापाराची व्यवस्था लावण्याची वेळ आली आहे. आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात गोखले नेहमी, हे गोखलेंचं खालचं आहे स्टेटमेंट. तर हे जाऊ द्या, हा तलवारीचं उदाहरण कोणाचं आहे? तर हे लक्षात खरं तर ठेवायची गरज नाही आपल्याला. हे जॉर्ज ॲक्सेंडर दिलं आहे ना, तर ह्याचं लक्षात ठेवायची गरज नाही. ऑप्शनमध्ये ते आलं पण ते गरज नाही. पण एक तलवारीचं उदाहरण लक्षात ठेवा ते वर जनरल. तर बघा, गोपाळ कृष्ण गोखले हे महत्त्वाचे आहेत आपल्यासाठी. गोपाळ कृष्ण गोखले आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात गोखले नेहमी ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणावर सटकून टीका करत असत. जनतेची स्थिती खालावत असताना शिलकीचे अंदाजपत्रक सादर करणे ही जगाच्या इतिहासातील अत्यंत दुर्दैवी घटना आहे असं गोपाळ कृष्ण गोखले. अर्थसंकल्पावर बोललं की समजायचं गोखलेच आहेत, कारण ते संसदेमध्ये बोलायचे त्या काळामध्ये ते खूप म्हणजे चांगले वक्ता होते. ते या संदर्भात बोलत होते, संसदपटू होते ते. तर दादाभाई नौरोजी, हिंदुस्थानची संपत्ती बाहेर जाते आणि कर्जाच्या रूपाने परत हिंदुस्थानात येते, मग त्या कर्जावरील व्याज पुन्हा बाहेर जाते आणि अशा प्रकारे हे कर्जाचे दुष्टचक्र सुरू राहते. त्यांचे पुस्तक पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया बघा, हे पुस्तक खूप महत्त्वाचं आहे. दादाभाई नौरोजी यांचं हे सर्वात महत्त्वाचं पुस्तक आहे. इकॉनॉमीच्या क्षेत्रामध्ये भारतासाठी इतिहासामध्ये सर्वात महत्त्वाचं पुस्तक कोणतं असेल तर हे आहे, पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया. हे दादाभाई नौरोजी यांचं पुस्तक होतं. आणि कर्जाचे दुष्टचक्र याविषयी स्टेटमेंट कोण केलं? तर कर्जाचे दुष्टचक्र हे दादाभाई नौरोजी यांनी याविषयी स्टेटमेंट केलेलं होतं. या ठिकाणी बघा खालचा प्रश्न बघा, तर बघा भारताच्या दळणवळण क्षेत्राच्या विकासाविषयी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर आपल्याला करेक्ट स्टेटमेंट बघायचे. तर बघा, सार्वजनिक बांधकाम खाते लॉर्ड डलहौसीच्या काळात निर्माण केले गेले, हे बरोबर आहे. लॉर्ड डलहौसीच्या काळातच निर्माण केले, खूप म्हणजे बऱ्याच वेळेस वाचण्यात आलेलं आहे. तर सार्वजनिक बांधकाम खाते डलहौसीच्या काळात निर्माण केले, कन्फर्म आहे. त्यानंतर अजून एक सोप तरी इलिमिनेट होते का बघू, ए नंबरचं बरोबर आहे, मला कन्फर्म माहिती आहे. तर ए नंबरचं कुठं आहे बघा,
1 नंबर 2 नंबर आणि 3 नंबरला आहे ए नंबर, म्हणजे 4 नंबरचं स्टेटमेंट रॉंग आहे. 4 नंबरचं स्टेटमेंट रॉंग आहे. तर ह्याच्यात बघा आता हे 4 नंबरचं रॉंग आहे. 4 नंबर आता हे बघा, ह्याच्याहून तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्हाला कन्फर्म कळालं की 4 नंबरचं काय आहे, रॉंग आहे, कारण की त्याच्यात ए नाही. मग आता ह्याच्यात कॉमन काय, ए तिन्ही ठिकाणी आहे, बी तिन्ही ठिकाणी नाही आहे, डी ह्या 2 ठिकाणी आहे, सी ABC. तर ह्याच्यावरून हे समजत नाही. तर आपण ह्या दोन्हीपैकी समजा आपण डीचं बघितलं, डीचं तर बघू डी आहे का बरोबर, डी करेक्ट आहे का. तर एकदा बघू थांबा. नागपूर परिषदेने सरकारला 20 वर्षाची रस्ता सुधार योजना सादर केली होती. याच्याविषयी मला जास्ती माहिती नाही. रेल्वेच्या सुरुवातीच्या काळात ब्रॉडगेजचे मार्ग बांधण्यात आले, तर हे चूक आहे. आणि लॉजिक बघा, ब्रॉडगेज डायरेक्ट नाही, नॅरो गेज वगैरे होते, डायरेक्ट ब्रॉडगेजवर रेल्वे गेली नाही, त्यामुळं काय, तर सी नंबर स्टेटमेंट चुकीचं आहे. आता हे लॉजिक सरळ सरळ समजते कॉमन सेन्सनं, डायरेक्ट ब्रॉडगेज कशाला करते नाही का नाही, त्यामुळं सी नंबर रॉंग आहे. तर आता आपल्याला माहिती आहे सी रॉंग असेल तर हो का हे स्टेटमेंट कटलं. म्हणजे आता काय झालं, हे पण कटलं, काय झालं, हे पण कटलं आणि हे चौथं तर चूकच होतं. आता तिसरं बी कटलं कारण सी चूक आहे. तर ह्याच्यात कॉमन काय, एडी, इथं एडी आहे. आता फक्त बी स्टेटमेंट बघायचं आहे आपल्याला, बरोबर आहे का कसं. एक्झाममध्ये फास्टमध्ये मी सोडवतो, पण इथं तुम्हाला समजण्यासाठी मी थोडं स्लो घेतोय. काय बी बघायचे. लॉर्ड कॉर्नवॉलिस व जॉन शुअरच्या काळात रस्त्याच्या बांधकामासाठी मोठी चालना मिळाली. आता बघा, आपल्याला तेवढं काही ह्याच्याबद्दल माहिती नाही आहे, मला माहीत नाही की रस्त्याच्या बांधकामासाठी चालना मिळाली किंवा नाही, याच्याबद्दल मला जास्ती काही माहिती नाही आहे. त्यामुळे पण आपल्याला काय, तर सार्वजनिक बांधकाम खातं कोणाच्या, लॉर्ड डलहौसीच्या काळात निर्माण केलं. त्यामुळं असं सेन्स येऊ शकते की कॉर्नवॉलिस युद्ध किंवा त्या गोष्टीमध्ये गुंतलेले होते आणि त्या काळामध्ये रोडचा तेवढा काही विकास झालेला नव्हता. त्यामुळं आपण बी स्टेटमेंट चूक म्हणू शकतात लॉजिकनं. त्यामुळं आपलं साधारणतः 2 ए आणि डी बरोबर. तर या ठिकाणी 2 नंबरचं बरोबर आहे, ए आणि डी विधान बरोबर आहे. कॉमन सेन्सनं कळू शकते. कॉर्नवॉलिसच्या काळात तुम्ही ऐकलं का काही रोडविषयी जास्ती, ते युद्ध वगैरे, सेनापती होता तो कॉर्नवॉलिस, मग ते सेनापती युद्धामध्येच गेलं. तुम्हाला ते टिपू सुलतान वगैरे ते युद्ध काळ होता खूप, त्यामुळं त्या काळामध्ये रोडचा विकास ते शक्य वाटत नाही आपल्याला लॉजिकनं. हा बघा, तर आता बघा अविधान काय, सार्वजनिक बांधकाम खाते 1854 मध्ये लॉर्ड डलहौसीने आपल्या गव्हर्नर जनरलचा पदाच्या कार्यकाळात सुरू केले होते, म्हणून योग्य विधान आहे. ब विधान बघा, हे विधान चुकीचे आहे, कारण लॉर्ड डलहौसीने सार्वजनिक बांधकाम खाते स्थापन करून ब्रिटिश मालाची वाहतूक अधिक सुरळीत व्हावी म्हणून प्रयत्न केले. बघा डलहौसीने, कारण एक नंबरच्या स्टेटमेंटवरून बचं कळत आहे, म्हणजे ए वरून बचं आपल्याला सेन्स आला की मला डलहौसीनं बांधकाम खातं सुरू केलं तर त्याच्या काळात झालं असं, त्यामुळे कॉर्नवॉलिसनं नाही, असं आहे ते. आता बघा विधान क, हे विधान चुकीचे आहे, कारण सुरुवातीच्या काळात रेल्वेच्या रुळाची निर्मिती ही नॅरो गेज प्रकारात करण्यात आली. बघा मी तुम्हाला आधीच सांगितलं, मला हे खालचं वाचलं नव्हतं. तर नॅरो गेज पासून सुरुवात करण्यात आलेली होती. कॉमन सेन्स आहे, ब्रॉड कसं करतील, आधी छोट्यापासूनच सुरुवात करतात ना जनरली. आता बघा डचं काय विधान, 1943 मध्ये भारतातील रस्ते जाळे विस्तारण्याच्या दृष्टीने 20 वर्षासाठी एक योजना तयार करण्यात आली होती. त्यासाठी नागपूर येथे एक परिषद आयोजित करण्यात येऊन या योजनेला मान्यता दिलेली होती. ॲसिडिटीज आहे मला, म्हणून हे विधान काय बरोबर आहे. बघा 1943 नागपूर येथे परिषद आयोजित केली आणि 20 वर्षाची रस्ता योजना सुरू करण्यात आली, मान्यता देण्यात आली. तर बघा 43 नागपूर योजना. आता बघा 10व्या नंबरचा प्रश्न, ब्रिटिशांच्या व्यापारवादी अर्थव्यवस्थेचा खालील कोणता उद्देश होता. बघा व्यापारवादी अर्थव्यवस्था, मग उद्देश काय असेल. आता बघा व्यापारी स्पर्धा नको. आता बघा काय, तर अर्थव्यवस्थेचा, व्यापारी अर्थव्यवस्थेचा उद्देश कोणता होता असं विचारले. भारताचा आर्थिक विकास करणे हा उद्देश होता का, पहिली गोष्ट सांगा. तर ते आता जरी तिथं काय दिलंय, भारताचा आर्थिक विकास करणे हा उद्देश होता का, तर हा बिलकुल उद्देश नव्हता. पण याचा उपयोग काहीच नाही, कारण की डी नंबरचं स्टेटमेंट एकात बी नाही, म्हणून प्रश्न आपल्याला माहिती असून बी त्याचा उपयोग होणार नाही. आर्थिक घटकांवर नियंत्रण ठेवणं असाही काही उद्देश नव्हता त्यांचा. व्यापारी स्पर्धा नको हा उद्देश असू शकत नाही. हा व्यापारी स्पर्धा इतरांची नको हे काही, म्हणजे त्याचे हे असू शकते, पण असा उद्देश म्हणता येणार नाही त्याला. तर नफा करणं हा मेन उद्देश होता त्यांचा. मग उद्देश काय होता, जास्तीत जास्त नफा करणं.
का स्पर्धा नको कशासाठी? नफ्यासाठीच ना. आर्थिक घटकांवर नियंत्रण मिळवणं हा उद्देश नव्हता. त्यांचा उद्देश काय होता? जास्तीत जास्त नफा करणं, बाकी काहीच नाही. म्हणून 4 नंबरचं स्टेटमेंट बरोबर आहे. बघा, आता इंग्लंड हे आधुनिक राष्ट्र होते. काय? इंग्लंड हे आधुनिक राष्ट्र होते. औद्योगिक क्रांतीमुळे तेथे भांडवलशाही अर्थव्यवस्था रूढ झाली होती. या अर्थव्यवस्थेला पोषक अशी अर्थव्यवस्था त्यांनी भारतात रुजवली. त्यामुळे इंग्लंडला आर्थिक लाभ झाला, परंतु भारतीयांचे मात्र आर्थिक शोषण होऊ लागले. त्यामुळे भारताचा विकास करणे हा उद्देश कधीच नव्हता. बघा, भारताचा उद्देश करणं, विकास करणं हा त्यांचा उद्देश कधीच नव्हता. तर नव्या जमीन महसूल व्यवस्थेचे अनिष्ट परिणाम जीवनावर झाले. शेतसारा भरण्यासाठी येईल त्या किमतीला शेतकरी पीक विकू लागले. अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा नफा मिळवून देणारी व्यापारी पिके घेण्यावर जास्ती भर देण्यात आला. कापूस, नीळ, तंबाखू आणि चहा यांसारख्या नगदी पिकांना इंग्रज सरकार उत्तेजन देत होते. या प्रक्रियेमुळे शेतीचे व्यापारीकरण घडून आले. यावरून इंग्रज हे भारतात व्यापार करण्याच्या उद्देशाने आल्याचे दिसून येईल. ब्रिटिशांनी आर्थिक घटकांवर नियंत्रण न ठेवता त्यांना हव्या असलेल्या उत्पादक घटकांवर नियंत्रण ठेवले होते. यामुळे ब्रिटिश व्यापाऱ्यांना कच्च्या मालाचा पुरवठा कायमस्वरूपी होत होता. ते असू द्या, अंतिम उद्देश काय? नफा, हे लक्षात ठेवा. आता बघा, ब्रिटिश काळातील भारताचे औद्योगिकरण म्हणजे, बघा, ब्रिटिश काळातील भारताचे औद्योगिकरण म्हणजे काय? तर एक गोष्ट सांगा, म्हणजे काय नाही दिलं, पण काय होईल ते उद्योग, जे काही अनुद्योगीकरण, सॉरी हे वाचू द्या नीट. ब्रिटिश काळातील भारताचे अनुद्योगीकरण म्हणजे काय? तर बघा, तर नंबरचा स्टेटमेंट, भारतातील हस्तोद्योगांचा ऱ्हास, कुटीर उद्योगांचा ऱ्हास, ग्रामव्यवस्थेत सुधारणा आणि शेती सुधारणा. हे का? अणु म्हणजे निगेटिव्ह स्टेटमेंट. औद्योगिकरण म्हणजे उद्योग होणं, आणि अणु म्हणजे काय? निगेटिव्ह आहे ते. त्यामुळं इथं सुधारणा दोन्ही स्टेटमेंट कट करा. अनुद्योगीकरण म्हणजे अणु हा निगेटिव्ह ते आधीचं जे लागलंय अणु, तर ते निगेटिव्ह गोष्ट दर्शवते. त्यामुळं सुधारणा होईल का? जास्ती डोकं न लावता जर फास्ट उत्तर सोडवायचं असेल तर इलिमिनेशन करून क आणि ड जिथं जिथं आहे ते मारा, डिलीट करा. 4 मध्ये वरीलपैकी सर्व आहे म्हणजे त्याच्यात क ड आलं, कट. ह्याच्यात क ड आलंय, 3 नंबरचे कट. आणि आता राहिले कोणते? हे 2 नंबरला काय? ब क आहे. ब क मध्ये ग्रामव्यवस्थेची सुधारणा, क आलंच का नाही? मग ते बी कटलं. आलं उत्तर कोणतं? एक. जास्ती डोकं नाही लावायचं. काय? अनुद्योगीकरण, अणु हा शब्द निगेटिव्ह सेन्सनं विचारलाय, म्हणजे ऱ्हास एक प्रकारचा. त्यामुळे कड जिथं जिथं आहे तिथं मारले. मग 2, 3 आणि 4 मध्ये क आहे फिक्स, त्याच्यामुळे कटलं. 1 नंबर बरोबर आलं. डोकंच लावायची गरज लागली नाही. मग त्यातल्या त्यात बघायचं म्हणजे भारतीय हस्तोद्योगाचा ऱ्हास बरोबर आहे, कुटीर उद्योगाचा ऱ्हास बरोबर आहे, म्हणून 1 नंबर आणि ब बरोबर. आता बघा, भारताचे उद्योगाचे अनुद्योगीकरण काय आहे? बघा, भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावर इंग्रज सरकार जबरदस्त कर आकारत असे. उलट इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या मालावर अतिशय कमी कर आकारण्यात येईल. तसेच इंग्लंडमधून येणारा माल हा यंत्रांवर तयार झालेला असेल. त्यामुळे त्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात व कमी खर्चात होईल. अशा स्वस्त मालाशी स्पर्धा करणे भारतीय कारागिरांना कठीण झाले. परिणामी भारतातील कुटीर उद्योगांचा ऱ्हास झाला. तर यानंतर आपण इतिहासमधील दुसरा टॉपिक बघणार आहोत नेक्स्ट लेक्चरमध्ये. महसूल पद्धती म्हणून आहे. तर हे जे काय आपण लेक्चर घेतलं कसं वाटलं सांगा, कारण मी यामध्ये सुधारणा करत जाईल. स्टार्टिंगला मी याआधी हा अभ्यास केलेला नाही आहे डायरेक्ट सध्या, कसं प्रिपरेशन करून नाही, मी डायरेक्ट लेक्चर घेतो हे PYQचं. त्यामुळं थोडं बहुत म्हणजे हा गडबड बोलण्यात होऊ शकतो, पण तुम्ही कधी चूक नाही सांगणार, ते करेक्ट करून लगेच तुम्हाला सांगेन. एखाद्या स्टेटमेंटमध्ये थोडं गडबड झाली वाचण्यात, मी लगेच सांगेन की हे असं असं आहे, योग्य आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल PSI भागवत मुलगुरू म्हणून माझं चॅनल आहे, ते आता सबस्क्राईब करा, मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि आपण काय करणार आहोत, या अशा प्रकारे संपूर्ण PYQ घेणार आहेत. या PYQमधून तुमचा 51 मार्काचा अभ्यास इथंच होऊन जाईल बरं. त्यामुळं करा, लॉजिक डेव्हलप करा, निश्चितपणे तुम्हाला चांगले मार्क्स येतील. चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. आवडला असेल तर कमेंट पण करा जाता जाता, आणि लाईकसुद्धा करा. धन्यवाद.